तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत करण सर अकॅडमी मार्फत. तो म्हणजे कोणता? कार्य आणि त्याला लागणारे दिवस. तर त्याचं एक सिंपल ट्रिक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ते मजूर किती दिवसात काम करतात? सर्वप्रथम त्या दिलेल्या दिवसांचा काय करायचं? आपल्याला लसावी काढायचा. मग जसं की लसावी किती असेल? 12 आणि 10 चा लसावी किती असेल? 12 पंच 60 आणि 10 सक 60. म्हणजे आपल्याला काय करायचं? यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा मी एक्सप्लेन केलेलं आहे. लसावी काढण्यासाठी सिंपल ट्रिक आहे. तोच पाडा कंटिन्यू म्हणत जायचा. म्हणजे दोन्हींचा पाडा जर आपण कंटिन्यू म्हणत गेलो तर जी संख्या सर्वात अगोदर आपल्याला भेटते ती म्हणजे त्या संख्यांचा लसावी. तर पहा, तर हे कशा पद्धतीने आपल्याला शॉर्टकट ट्रिक्सने काढता येईल. मग यासाठी स्टार्टिंगला दिलेला आहे, जर एक व्यक्ती ए हा व्यक्ती 12 दिवसात एक काम पूर्ण करत असेल आणि बी हा व्यक्ती जर 10 दिवसात पूर्ण काम करत असतील तर हे दोन्ही मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर त्यासाठी दोन्ही मेथड्स विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या समोर मांडतो. सगळ्यात अगोदर म्हणजे पुस्तकी मेथड प्रमाणे जर आपण बघितलं, म्हणजे वर्ग अध्यापन करत असताना पुस्तकी मेथडने जर बघितलं तर त्याला बराच वेळ लागण्याची शक्यता असते. समजा उदाहरणार्थ एक व्यक्ती तो किती दिवसात काम करणार? 12 दिवसात. दुसरा व्यक्ती तो किती दिवसात काम करतो? 10 दिवसात. मग आपण रेसिप्रोकल फॉर्म मध्ये का करतो? मग कारण की त्याला लागणारे दिवस खाली घेतो आणि केलेले कार्य वर. एक काम तो 12 दिवसात पूर्ण करतो, एक काम तो 10 दिवसात पूर्ण करतो. मग याला क्रॉस मल्टिप्लाय करायला गेला आपण तर 10 1 10, 12 1 12, 12 10 22 आणि खालच्यांचा गुणाकार 12 10 120. मग जर विद्यार्थी मित्रांनो ह्याला शॉर्टकट करायला गेलो तर 11/120. त्याच्यानंतर तो काम किती पूर्ण करायचा? एक काम पूर्ण करायचा. म्हणून आपण त्याला रेसिप्रोकल घेत असतो. 120 भागिले त्याला शॉर्टकट जर केलं तर आपण ह्याला खाली 60 मांडता येईल. बे 1 बे, बे 1 बे, बे सकम 12, बे 0 0. मग वर काय आलं मित्रांनो? 60 भागिले 11 आणि खाली 11. 11 पाची 55. मग उरले 5. मग 5/11. अशा पद्धतीने दोघं जर मिळून ते काम पूर्ण करत असतील तर साधारणतः 5.5/11 एवढे दिवस त्यांना साधारणतः लागतील. म्हणजे 5.5 5.25 असे दिवस त्यांना पूर्ण लागतील. मग हे जर आपण शॉर्टकट मेथडने जर सोडवलं विद्यार्थी मित्रांनो, कोणती शॉर्टकट मेथड आहे? आता सांगितलेली लसावी काढणे आणि प्लस त्या लसावींना जवळ आणण्यासाठी ती संख्या कोणती असेल ते पहा. आता 12 आणि 10 चा लसावी किती? 12 आणि 10 चा लसावी जर आपण बघितला तर तो 60 झाला. 12 पंच 60, 10 सक 60. मग या 60 संख्येला या 12 ने जर भागितलं तर साधारणतः 12 पंचे 60. या 60 संख्येला जर आपण या 10 ने भागितलं तर 10 सक 60. मग आपली सोपी ट्रिक साठी सांगितल्याप्रमाणे त्यांचा लसावी किती आला? 60. नंतर यांची बेरीज म्हणजे ते लसावी भाग पाडण्यासाठी आपल्याला ज्या ज्या संख्येने आपण भागितलं असेल त्यांची बेरीज 6 आणि 5 11. मग अशा पद्धतीने 11 पाची 55, 5.11. हेच उत्तर आपण दुसऱ्या मेथडने काढण्याचा प्रयत्न केला आपण. आणि ही दुसरी जी मेथड आहे विद्यार्थी मित्रांनो ती खूप सिंपल आहे. आणि अजून जर एक सांगायची झाले म्हटल्यानंतर मग ती तिसरी मेथड कोणती असेल? पहा, अजून एक तिसरी मेथड आहे. मग काय करायचा? सिंपल वे. ए व्यक्ती किती दिवसात काम करतो? 12 दिवसात. बी व्यक्ती तो किती दिवसात काम करतो? 10 दिवसात. आलं? 12 10 120 आणि परत या दोघांची बेरीज 12 अधिक 10 22. मग 12 10 120 भागिले 22. मग परत त्याला रिड्यूस फॉर्म करत गेलो तो 60/11. तेच उत्तर फायनली 5.5/11. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जर एक एक्झाम्पल सोडवायचं, एक व्यक्ती किती दिवसात काम पूर्ण करतो, बी व्यक्ती तो किती दिवसात काम पूर्ण करतो, दोघांनी जर मिळून ते काम पूर्ण केलं तर एकूण किती दिवसात कंप्लीट होतील? अशा 3 पद्धतीने आपल्याला ते काढता येतं. मग सगळ्यात महत्त्वाची आणि बेस्ट आयएमपी ट्रिक कोणती असेल तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी स्टेप क्रमांक 2 चा फॉलो करायचा. ही पुस्तकी पद्धत आहे, ही शॉर्टकट मेथड आहे, पण ही सगळ्या प्रकारच्या काम करणाऱ्या व्यक्तींसाठी लागू होणारी ही पद्धत आहे. आणि ही तर त्याच्यापेक्षा शॉर्टकट ट्रिक आहे, पण ही इमर्जन्सी टाइमला आपण यूज करण्यासाठी ही मेथड वापरली जाते. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जर एखाद्या व्यक्तींना काम करण्यासाठी किती दिवस लागतील, दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असं जर काढायचं असेल तर एक सिंपल टेक्निक्स आपण या तिन्ही पद्धतीपैकी एक वापरू शकतो. तर हेच अजून एक आता थोडं वेगळ्या पद्धतीने. मग वेगळ्या पद्धतीने कोणतं असेल तर ते पहा. आता हेच थोडं वेगळ्या पद्धतीचं एक्झाम्पल. आता 3 व्यक्तींचा समावेश केला आपण.
मग कोणते 3 व्यक्ती असेल, एक काम ते 5 दिवसात पूर्ण करतो, बी हा 10 दिवसात पूर्ण करतो आणि सी 15 दिवसात पूर्ण करतो. तर सगळ्यात अगोदर सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा लसावी किती असेल, 5, 10 आणि 15चा लसावी. परत तेच 5 सक 30, 15 दुनी 30 आणि 10 त्रिक 30. मग या सगळ्यांचं मिळून जर लसावी पाहिला असेल तर तो लसावी किती आला असेल, 30. मग या 30 या संख्येला 5 ने भागितल्यानंतर किती येतं उत्तर, 6. व्हेरी गुड. या 10 ने 30 ला भागितल्यानंतर उत्तर येतं 3 आणि या 15 ने भागितल्यानंतर उत्तर येतं 4. पण सॉरी 15 ने जर भागितलं तर त्याला उत्तर येतं 15 दुनी 30. मग आता याच पद्धतीने सांगितलं सरळ प्रमाणे 12 पंचे 60, 10 सक 60. सेम 5 ने या 30 ला भागितल्यानंतर उत्तर येतं 6, 10 ने या 30 ला भागितल्यानंतर उत्तर येतो 3 आणि 15 ने जर या 30 ला भागितलं तर उत्तर येतं 2. मग आपली शॉर्टकट ट्रिक्स सगळ्यात महत्त्वाची, सगळ्या प्रकारच्या एक्झाम्पल साठी उपयोगी ठरणारी ती म्हणजे कोणती, सेकंड मेथड. तर लसावी किती आला, 30 आणि ज्या संख्येने आपण भागलं त्या संख्येची बेरीज 6 अधिक 3 9, 9 अधिक 2 11. अशा पद्धतीने आपल्याला 11 दुनी 22, 8 उरले 8/11. एवढे दिवस पूर्ण ते तिघ जण मिळून काम पूर्ण करत असतील तर साधारणतः 2.8/11 ही पद्धत क्रमांक 2. म्हणजे जिथे 2 कामगार असतील, जिथे 2 मजूर असतील त्यांना किती दिवस एकत्र काम करण्यासाठी लागतील, जिथे 3 मजूर असतील तेव्हा किती दिवस त्यांना काम करायला लागतील. तर यांची एक सोपी आणि आयएमपी महत्वाची ट्रिक असणारी ही तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो मी शेअर केली. नक्कीच या स्टेपचं तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी जसे की स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, बीडीएस असेल, या सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची असलेली ट्रिक ही तुम्ही एक त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या अभ्यासासाठी दररोज त्याचा वापर करत जा. ठीक आहे, थँक्यू.